मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत। मी सीमा काळे। या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। नारायण राणेंची हकालपट्टी करण्याची सिंधुदुर्ग भाजपची मागणी। राज्यसेवेच्या भरती संबंधी आगामी सुनावणीपर्यंत निर्णय नाही, राज्य सरकार पुणे। मराठा रिझर्वेशन अद्याप मेगावरती नाही, मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी 23 जानेवारीला। खुशखबर, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना करता येणार शॉपिंग। ओबीसी समाजाला एवढं आरक्षण कशाला, ते कमी करा, कोर्टात याचिका। काँग्रेस सरकार 5 वर्ष टिकणार नाही, शिवराजसिंह चौहान यांचे संकेत भोपाळ। तर 10 दिवसात राम मंदिराचा निकाल लागेल, अमित शहा। मोदीऐवजी अमित शहांना हटवण्याकडे संघाचा कल, गडकरींना अधिक बळ देणार। शिवसेनेचा भाजपासमोर 50-50 फॉर्म्युला, युतीचा मुद्दा गाजणार। उद्या भेटू याच वेळी, नमस्कार।